एकीकडे देश इंधन तुटवडा, महागाई व आर्थिक संकटातून जातोय, तर दुसरीकडे बेरोजगारी, पेपरफुटीसह वेगवेगळ्या प्रश्नांमुळे भारतीय तरुणांमधील अस्वस्थता वाढली. अशातच सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना जुरळाची उपमा दिल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली व त्यातून जन्म झाला तो कॉक्रोच जनता पार्टीचा. छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणानं ही नवी राजकीय संकल्पना पुढे आणली आणि बघता बघता ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली. अभिजित दिपके हे या पक्षाचे संस्थापक असून 3 दिवसात या पक्षाने लाखो फॉलोअर्स मिळवलेत. म्हणजे आता सध्या बघायला गेलं तर 12 मिलियन पेक्षाही जास्त सध्या फॉलोअर आहेत. झुरळ जनता पार्टी ही केवळ मीडिया स्टंटबाजी, टाइमपास किंवा ट्रोलिंग आहे का, की तरुणांच्या मनातील असंतोषाचं प्रतीक? ही पार्टी कागदावरच राहते की तिला चळवळीचं रूप मिळून ती प्रत्यक्षात येते? हे सगळं जाणून घेऊया आजच्या भागातून. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोल बिंदास. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशभरातील बेरोजगार तरुणांची हे तर झुरळाप्रमाणे अशी हेटाळणी केल्यानंतरनं देशभरात मोठा वाद निर्माण झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणाने स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची अचानक चर्चा सुरू झाली. वरवर तसा हा प्रकार सोशल मीडिया ट्रोल किंवा टाइमपास वाटतो, पण त्यामागे आजच्या बेरोजगार आणि व्यवस्थेवर नाराज असलेल्या तरुणांचा संताप दडलेला असल्याचं काही मंडळींचं म्हणणं आहे. झुरळ हे प्रतीक ते कुठल्याही परिस्थितीत जगतं, त्याला संपवण्याचा प्रयत्न झाला तरी ते पुन्हा उभं राहतं. समाजातील अभावग्रस्त दुर्लक्षित प्रतीक म्हणून त्याचा वापर केला जातो. आता हे झुरळ केंद्रस्थानी ठेवूनच जेनझी पिढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. आजची नवी पिढी पारंपरिक आंदोलनापेक्षा मीम्स, व्यंग, रील आणि सोशल मीडियाच्या मोहिमांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना दिसतात. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी ही केवळ राजकीय संघटना नसून डिजिटल पिढीच्या नाराजीची प्रतिकात्मक अभिव्यक्ती मानली जाते. काँग्रेस, भाजप आणि इतर पारंपरिक पक्षांनी रोजगार, परीक्षा आणि तरुणांच्या प्रश्नांवर अपेक्षित काम केलं नाही अशी भावना अनेक युवकांमध्ये. त्यामुळे सर्वच पक्षांवर उपरोधिक टीका करणारा हा प्रयोग काही तरुणांना आकर्षित करू शकतो असं दिसतंय. भारतीय राजकारणात सुरुवातीला विनोद वाटणारे अनेक प्रयोग पुढे मोठ्या चळवळीत रूपांतरित झाल्याचं पाहायला मिळतं. सुरुवातीला आम आदमी पार्टी हा देखील कार्यकर्त्यांचा प्रयोग मानला जात होता, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली आंदोलने पुढे रस्त्यावर उतरली आणि सत्तेला आव्हानही देऊ लागली. काँग्रेस विरोधात खरा असंतोष तयार केला तो याच पक्षानं, पण या पक्षाला वैचारिक बैठक नव्हती, संघटनात्मक बेस नव्हती, नेतृत्वातील अंतर्गत विरोध, अनुभवाचा अभाव याही आपमधल्या उण्या बाजू होत्या. त्यामुळं देशात असंतोष पसरवूनही या पक्षाला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेस विरोधी संतापाची लाट यांनी तयार केली खरी, पण त्या लाटेवर स्वार झाले नरेंद्र मोदींची भाजप. तिथून पुढचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. हे बघता कॉक्रोच जनता पार्टी पूर्णपणे हसण्यावारी घेणं योग्य ठरणार नाही. बेरोजगारी, घटत्या नोकऱ्या, पेपरफुटी, भ्रष्ट शिक्षण व्यवस्था, आर्थिक अरिष्ट, महागाई यासारख्या मुद्द्यांवर या पक्षाने संघटन उभं केलं तर भविष्यात ती नव्या प्रकारच्या युवक चळवळीचं रूप घेऊ शकते. पण ही चळवळ भारतीय राजकारणात पर्याय ठरेल का असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर होय की नाही असे दोन्ही प्रकारचे असू शकतात. भारतीय राजकारणात विरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी नवीन प्रयोगांना पाठबळ दिल्याचा आरोप पूर्वी झाले. काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपने आपचा केलेला वापर जगजाहीर आहे, पण आप वेगवेगळ्या राज्यात विस्तारू लागल्यानंतर भाजपने हा पक्ष संपवला. मागच्या काही वर्षात भाजपने अनेक प्रादेशिक पक्ष संपवले. त्यामुळं आगामी लढती केवळ काँग्रेस विरुद्ध भाजपा अशा होऊ शकतात असं वातावरण आहे. बऱ्याचदा या पद्धतीच्या लढती भाजपसाठी कठीण असतात. त्यामुळे तिसरा भिडू निर्माण झाला तर भाजपला तो हवाच आहे. हे फक्त झुरळ पार्टीला रसद पुरवण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो. अर्थात याचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याची तरुणाई गोंधळलेल्या अवस्थेत आहे. सत्ताधारी कथित यशाचे ढोल बाडवण्यात मग्न आहेत. विरोधकांकडून कोणताही कृती कार्यक्रम दिसत नाहीये. अशा कचाट्यात तरुणांचं मन अस्वस्थ. या अस्वस्थतेत झुरळ पार्टीसारखा प्रयोग त्यांना कुठेतरी आकर्षित करणार हे मात्र नक्कीच आहे. पण वरवरचं आकर्षण काही उपयोगाचं नसतं. त्यामुळं दिशाभूल होण्याचा धोका असतो. याची बरीच उदाहरणं आहेत. त्यामुळे जेनझी पिढीला विवेकानं, विचारानं पुढे जावं लागेल. तर काँग्रेसलाही दुरावलेल्या या पिढीचा आवाज बनण्यासाठी आपलं पारंपरिक राजकारण बाजूला ठेवावं लागेल. त्यातूनच काही होऊ शकतं. नाहीतर झुरळ पार्टी निर्माण झाली तरी सत्ताधाऱ्यांचं कुरतडणं सुरूच राहील.
तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.